दंडवत हो। या ठिकाणी हा सोहळा श्रीकृष्ण मंदिर उल्हासनगर या ठिकाणी संकल्प आध्यात्मिक संस्था याद्वारे आयोजित केलेला असून या निमित्ताने आपण सर्वजण एकत्रित झालेलो आहोत। हा जो काही आपला काळ असतो यामध्ये क्रमाने आपल्याकडे पवित्र पर्व, त्यानंतर श्रीकृष्ण महाराजांचा अवतार दिन, त्यानंतर 8 दिवसांनी श्री चक्रधर स्वामींचा अवतार दिन आणि लगेचच 8 दिवसाच्या कालावधीमध्ये श्री प्रभू अवतार दिन, असे क्रमाने हे अवतार दिन आपल्याला साजरे करण्यासाठी आनंद सोहळा म्हणून आपल्याला प्राप्त होत असतात। आणि आजचा हा जो दिवस आहे, आजच्या दिवशी अनंत नायक आणि नेमाईसा, अनंत नायक पिता आणि नेमाईसा या माता आहेत, यांच्या उदरी श्री प्रभूंनी अवतार स्वीकार केलेला आहे। जसं आपण मागच्या निरूपणामध्ये ऐकलेलं आहे की परमेश्वर अवतारांचा काय होत असतो, जन्म होतो की अवतार होत असतो, म्हणून त्यांना जन्म म्हणता येत नाही। श्री प्रभू जन्मोत्सव असं म्हणता येत नाही। 5 अवतारांच्या अवतार दिनाला जन्मोत्सव असं म्हणता येत नाही। तुम्ही त्यांना अवतार महोत्सव, अवतार दिन असं तुम्ही म्हणू शकता, जे म्हणणं योग्य आहे। परमेश्वर या पृथ्वी तलावर अवतार घेत असतात, हे का घेतात याचं उत्तर कृष्ण महाराजांनी आपल्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे की यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, म्हणजे जेव्हा जेव्हा धर्म जो आहे, जो परमेश्वराने त्याची प्रतिष्ठा केलेली आहे, प्रतिस्थापना केलेली आहे, असा जो धर्म आहे, त्या धर्माची जी काही त्याचं प्रमाण आहे, ते प्रमाण हळूहळू कुठेतरी कमी कमी होत जातं। म्हणजे जसं जसं सत्वयुग असेल, सत्वयुगामध्ये अधिक प्रमाणामध्ये सत्व असतं, मग ते सत्व दिवसागणिक, काळागणिक, युगागणिक ते सत्व कमी कमी होत जातं। तर कलियुगामध्ये अधिक प्रमाणामध्ये तामस हा प्रकार आपल्याला बघायला मिळतो आणि धर्म हा जो प्रकार आहे तो कुठेतरी कमी 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 होत चाललेला आहे। मग अशा वेळेला परत धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी, म्हणजे वेगळ्या पद्धतीने काही स्थापना होत नाही, पण जो धर्म थोडा मलिनत्वाला पावलेला आहे किंवा धर्म ज्यांच्याकडे आहे त्यांच्याकडे जी मलिनत्वता आलेली आहे, मलिनता आलेली आहे, ती मलिनता घालवून टाकण्यासाठी आणि त्यांना नव्याने परत धर्म वातावरणामध्ये त्यांना आणण्यासाठी, किंवा जे वातावरण जे कलुषित झालेलं आहे, दूषित झालेलं आहे, त्या वातावरणाला परत चांगलं, सात्विक आणि धार्मिक करण्यासाठी म्हणून परमेश्वर अवतार घेतात। जसं आता खूप लोक असं म्हणतात की बा हे 2-2.5 वर्ष एकदम असं झालं, मलिनत्व आल्यासारखं झालं। निरूपण भरपूर ऐकली, परंतु साधू संतांची भेटी नाही, स्थान वंदन नाही, मार्गाची भेटी नाही, काही धावपळीसाठी म्हणून कुठे जाता आलं नाही, म्हणजे सेवा दास्य करण्यासाठी, आणि वासनिकांची पण भेटी नाही। याच्यामुळे काय झालं की एक मलिनत्वासारखा आलेला आहे। मग हे जेव्हा केव्हा मार्गामध्ये जाणं होतं, स्थान वंदनासाठी जाणं होतं, एखाद्या अधिकरणांची भेटी होते, साधूंची भेटी होते, आणि प्रत्यक्ष रूपाने जेव्हा प्रवचन ऐकायला मिळतं त्यावेळेला काय होतं की परत असं मलिनत्व गेल्यासारखं वाटतं, उजळत्या आल्यासारखी वाटते आणि थोडं बरं वाटतं। मग लक्षात येतं आपल्याला किती मलिनत्व आलेलं होतं हे नंतर लक्षात येत असतं। तुम्ही जोपर्यंत चालता तोपर्यंत तुम्हाला कळत नाही तुम्ही किती थकलेला आहात। तुम्ही जर का चालता चालता कुठेतरी बसलात सावलीमध्ये, मग तुम्हाला कळतं की किती थकलेलो आहोत, किती पाय दुखता आहेत,
हे नंतर कळत असतं. तसं आपण जेवत असतो, जेवताना सुद्धा आपल्याला कधी कधी कळत नाही आपण किती जेवलोय. हे नंतर मग जेव्हा अपचन सारखं व्हायला लागतं मग आपल्याला आठवतं की आपण किती खाल्लेलं आहे, किती जेवलं पाहिजे होतं. म्हणजे मळीनत्व सुद्धा असंच आहे की ते जेव्हा येतं तेव्हा ते किती प्रमाणामध्ये तुम्ही ते मळीनत्व तुम्हाला लागतं आहे, तुम्हाला कुठे कुठे मळीनत्व लागतं आहे हे तेव्हा तुमच्या लक्षात येत नाही. परंतु जेव्हा केव्हा तुम्ही उजळतेच्या व्यक्तीच्या संपर्कात जाता, मार्गात जाता, स्थानाकडे जाता, एखादी लीळा ऐकता, एखादं एक वेळ तुम्ही विशिष्ट वेळ नामस्मरण करता, त्यावेळी तुम्हाला थोडं बरं वाटतं. आणि मग तुमच्या लक्षात येतं की आपण किती मळीनत्वाला पातलेलो होतो, किती मळीनत्व आपल्याला आलेलं होतं, किती आळस आपल्याला येत होता, कितीतरी विधी आपले बंद झालेले आहेत, भरपूर प्रमाणात आपलं स्मरण हे बंद झालेलं आहे. मी अनेक वेळा सांगतो की नवीन उपदेश घेतो आपण तेव्हा जे स्मरण असतं, जी आवडी असते ती नंतरच्या काळात आपली नसते. मग आपण आपले जुने दिवस आठवतो की आधी मी खूप स्मरण करायचो बरं, सकाळी 5ला उठायचो, 4ला उठायचो, परंतु आता होतच नाही, आता जमतच नाही. स्मरणाला लोक उठत नाही, पाणी भरायला बरोबर उठतात. काही लोकांकडे 3ला पाणी येतं, 4ला येतं, बरोबर लोक उठतातच त्यावेळेला. आणि त्यांना पाण्याचं महत्व माहिती आहे, पण नामाचं महत्व त्यांना माहिती नाही. हे काय आहे? हे धर्म आपल्यातलं कमी झालेलं हे लक्षण आहे. आपण धर्माच्या बाबतीमध्ये जेव्हा कारणं सांगतो, कोणीतरी म्हणतं आमचा मुलगा 10वीला असल्यामुळे आम्ही निरोपणाला येत नाही, हे कारण कुठे जुळतं का? डॉक्टर म्हणाले ऍडमिट व्हा, तुम्ही म्हणाल नाही आमचा मुलगा 10वीला आहे, 12वीला असल्यामुळे आम्ही ह्या वेळेला काय ऍडमिट होऊ शकणार नाही, असं होईल का? किंवा काळच आपल्या घ्यायला आला तर आपण म्हणू का यावेळी काय आम्ही मरणार नाही, आम्ही पुढच्या वर्षी मरू, आणि या वर्षी मुलाची 10वी आहे, असं म्हणता येतं का? नाही. पण आपण धर्माला खूप कारणं सांगतो. मुळात म्हणजे धर्म जो आहे तो कारण रूपाने आपल्यामध्ये असला पाहिजे. जेव्हा तो कारण रूपाने तुमच्या अंतःकरणात असेल धर्म, त्याच वेळेला कार्यरूपाने तो तुमच्या क्रियेमध्ये प्रगट होईल. जर का तो कारण रूपानेच नसेल तुमच्याकडे तर मग तो कार्यरूपाने कधीच प्रगट होणार नाही. कुठलंही कार्य जे चालतं ते कारण आणि कार्य असा त्याचा क्रम असतो. आधी कारण आणि मग कार्य. कुठलीही गोष्ट जेव्हा घडते तेव्हा आपण बोलतो ह्याचं कारण काय, हे का केलं तुम्ही, पंगत ठेवली, काय कारण, आपण विचारतो की नाही? कोणी म्हटलं या आमच्याकडे घरी या, काय कारण, काय प्रयोजन, काय विशेष, म्हणजे तुम्ही कारण आधी विचारता आणि ते कारण असल्याशिवाय कार्य कधीच प्रगट होत नसतं. लगेच कार्य असं प्रगट होतं आणि नंतर मग कारण सुचतं, असं नाही. आधी कारण असतं आणि मग कार्य प्रगट होतं. म्हणून धर्माला कारण देण्यापेक्षा धर्म हे कारण रूपाने आपल्या अंतःकरणात असेल तर तो कार्य रूपाने आपल्या प्रत्येक क्रियेमध्ये, आचरणामध्ये आपल्याला तो दिसेल. आणि म्हणून कुठल्याही गोष्टीला कारण देत असताना त्याचं तुम्ही मूल्यमापन केलं पाहिजे की कुठल्या गोष्टीला कारण दिलं पाहिजे आणि कुठल्या गोष्टीला कारण नाही दिलं पाहिजे. जसं कोणी म्हटलं की आम्ही दुपारी 2लाच जेवतो, सकाळी नाश्ता नाही करत, नाही का, वेळ नसतो. हे कारण तुम्ही जेवणासाठी देऊ शकत नाही, कारण की याच्यामुळे तुमच्या शरीराचं नुकसान होतं. तुम्हाला सगळी कारणं बाजूला ठेवून, सगळी कामं बाजूला ठेवून तुम्हाला वेळच्या वेळी खावं लागेल. परंतु आपण जेवणाला सुद्धा वेळ देऊ, परंतु आपण धर्माला मात्र वेळ देत नाही. हा आपल्यातला वैयक्तिक आपल्यातली धर्महानी आहे. आता जर का आपण म्हटलो की धर्म राहिला नाही, कुठे राहिला नाही, पहिले इथून सुरुवात करायची. कुठे राहिला नाही? आपल्यात राहिला नाहीये. याचा अर्थ दुसऱ्यात नाहीये का? असे अनेक लोक आहेत जे धर्मवान आहेत, स्मरणनिष्ठ आहेत, देवपूजा, प्रसाद, वंदन नियमित त्यांचं सुरू आहे, सेवा दास्य त्यांचं चालू आहे, ज्ञान श्रवण त्यांचं चालू आहे, होता होय त्यांचं आचरण घरच्या घरी सुद्धा चालू आहे. म्हणजे त्यांच्याकडे धर्म आहे. धर्म आपल्यात नाहीये, आपल्या दृष्टीमध्ये धर्म नाहीये. आपल्या दृष्टीमध्ये धर्म नसल्यामुळे आपल्याला धार्मिक काहीच दिसत नाही.
आपल्या कानामध्ये धर्म नसल्यामुळे आपल्याला ज्या गोष्टी ऐकू येतात त्या अधर्मयुक्तच गोष्टी ऐकू येतात, नव्हे तर अधर्मयुक्त गोष्टीच आपण ऐकत असतो. आता जर का मी बोलतोय, मी लीळा सांगतोय, मी वचन सांगतोय, माझा आवाज तुम्हाला येतोय, पण अशाच वेळेला दुसरा कुठला आवाज आला की लगेच तुम्ही तिकडे बघणार, म्हणजे तुमचं लक्ष इतर आवाजाकडे लगेच आपण वेधल्या जातो. पण धर्मवान जे आवाज आहे, धर्मवान जे शब्द आहेत, धर्मयुक्त जे बोलल्या जात आहे, त्याकडे आपला कल असतो, परंतु तिथून लगेच आपण दुसरीकडे आकर्षित होऊ शकतो, दुसरीकडे आपण विचलित होऊ शकतो. म्हणजे आपल्यातला धर्म असा विचलित होणारा आहे. म्हणून आपल्या कानावर धर्मयुक्त आवाज पडत असताना देखील मध्येच काय होतं की अधर्मयुक्त आवाजाकडे आपण आकर्षित होतो आणि मनात विचार सुरू होतो की कसला आवाज आहे, काय आहे, काही पडलं का, काही झालं का. म्हणजे आपण 5-10 मिनिटं ते विचार करत राहतो. इथे प्रवचनाचा जो शब्द आहेत ते कानावरून पडत राहतात, ते ऐकायला येत नाहीत नंतर. म्हणजे हे काय आहे, आपल्यातला धर्म जो आहे तो आपल्यातला कमी झालेला आहे. धर्म हा जगातला कमी होत नाही, कारण की परमेश्वराने तो स्थापन केलेला आहे. तुमच्या आमच्यातला जो धर्म कमी होतो तो पुन्हा नव्याने रुजवण्यासाठी, त्याची वाढ वृद्धी करण्यासाठी परमेश्वर आपल्यामध्ये येतात, आपल्याला ज्ञान देतात आणि परत आपल्याला बरं वाटतं की देव भेटले, बरं झालं, स्थानवंदन केलं, बरं झालं, लीळा ऐकली, बरं वाटलं. म्हणजे आपलं मलिनत्व निघून जातं आणि आपल्यामध्ये उजळता येते. आणि म्हणून परमेश्वराला अवतार घ्यावा लागतो. आता 5ही अवतारांनी अवतार घेतलेला आहे. आता खूपसे लोक मला असं म्हणतील किंवा म्हणतात लोक की श्री प्रभू अवतार दिन किती वाजता. श्री प्रभू आता अवतार घेणार आहेत का? आता अवतार घेणार आहेत का? नाही. आता आपला जन्म समजा रात्री 2ला झाला असेल तर आपण किती वाजता केक कापतो? रात्री 2 वाजता उठवतात का सगळे? केक कापा, तुमचा जन्मदिवस, आता वेळ आत्ताची आहे. वेळेशी घेणं नाही आहे. त्याच्यामध्ये परमेश्वराचा अवतार झालेला आहे. ते अवतार दिनाच्या निमित्ताने तुम्ही आजचा दिवस आम्हाला महत्वाचा आहे आणि आजच्या दिवसभरामध्ये तुम्ही कधीही विडा अवसर करू शकता. सकाळी 3ला उठून करू शकता, सकाळी 5ला करू शकता, सकाळी 7 वाजता करू शकता, दुपारी 12 वाजता करू शकता. कुठल्याही अवतारांचा अवतार दिन असो, तुम्हाला वेळेशी काही बंधन नाही. कुणी म्हणाले की तुम्ही चक्रधर स्वामींचा अवतार दिन संध्याकाळी साजरा केला, ते दुपारी आहे. हा म्हटलं मग काय झालं, संध्याकाळी स्वीकारणार नाहीत का ते? किंवा श्री प्रभूंचा अवतार दिन वेळ आहे ती 10 वाजता आहे, मग तुम्ही 6 वाजता कसं काय करताय? मग स्वीकारणार नाहीत का? ते म्हणतील का नाही 10 वाजताच मला जर का दिलं तरच मी स्वीकारेन. आता एवढ्या दिवस आपण श्री प्रभूंना जे विडे वाहतो वगैरे, इंदापूरला जाऊन स्मरण करतो, ते लेखी लागत नाही का? प्रवचनाची वेळ पाळत नाही, स्मरणाची वेळ पाळत नाही, अनुसरणाची वेळ पाळत नाही, सेवा दास्याची वेळ पाळत नाही. अवतार दिनाच्याच वेळेला एवढं का घट्ट पकडून बसलोय आपण? उपहाराच्याच वेळेला एवढं घट्ट का पकडून बसलोय आपण? बाकीच्या तर कुठल्याच वेळा आपण पाळत नाही. म्हणून वेळेशी काही बंधन नाहीये. तुम्ही दिवसभरात कधीही दाखवा. अहो तुम्ही काल जरी श्री प्रभू अवतार दिन साजरा केला तरी चालेल. ते असं नाही की आजच केला तरच हे होईल. काही लोकांना मग काल केलं तर दोष नाही लागणार का? कसला दोष? असं काही नसतं. म्हणून हे सर्व काढून टाका. श्री प्रभूंनी अवतार कधी घेतला? 800 वर्षाआधी श्री प्रभूंनी अवतार घेतला आणि तेव्हापासून त्यांचं कार्य हे कार्यरूप आहे. त्यांचं कार्य कधीच बंद होणार नाहीये. मग त्यांना तुम्ही कधीही विडा ठेवा, कधीही त्यांचं स्मरण करा, तुम्हाला त्याचं त्या कार्यापासून तुम्हाला लाभ जो आहे तो लाभ तुम्हाला होणार आहे. आणि म्हणून आपल्याला सर्वात पहिले हे वेळेचा जो काही भाग आहे तो आपण डोक्यातनं काढून टाकूया. आता श्री प्रभू जे आहेत, अनेक अवतार आपण बघितलेले आहेत. स्वामींनी सांगितले अनंत, त्यांचं एकदम डिटेलमध्ये माहिती आपल्याला नाही आहे. आम्हाला देवाने सांगितलं ते 5 अवतारांबद्दल सांगितलेलं आहे. आणि
हे श्री प्रभूंच्या संदर्भात आम्हाला कधी माहिती पडलं की श्री प्रभू सुद्धा परमेश्वर अवतारात हे कधी माहिती पडतं? जेव्हा आमचे स्वामी स्वतःहून सांगतात माहीम भटांना, जेव्हा आमचे स्वामी स्वतःहून भडोचून रिद्धपूरला पोहोचतात, तेव्हा आम्हाला माहिती पडतं की श्री प्रभू हे परमेश्वर अवतार आहेत, परमेश्वर स्वरूप आहे त्यांच्यामध्ये, ते स्वतः परमेश्वर आहेत हे आम्हाला तेव्हा कळतं जेव्हा आमचे स्वामी स्वतः त्यांची भेट घेतात रिद्धपूरला जाऊन, आणि भेट घेऊन त्यांचं दर्शन घेतात आणि काय करतात, त्यांच्याकडनं ते जे उद्धरण कार्याचं जो काही हे आहे, जी क्रिया आहे ती पुढे स्वामी ते स्वीकारतात आणि तिथून पुढे उद्धरण कार्य आमचे स्वामी करत आहेत. अर्थातच याच्या आधीही स्वामींनी उद्धरण कार्य केलेलं आहे, नाही असं नाही. परमेश्वराला वेगळं काही स्वीकारायची गरज पडत नाही त्यावेळेला, परंतु त्या ठिकाणी गुरु परंपरा दाखवण्यासाठी म्हणून आमच्या स्वामींनी तिथे उपस्थित झाले आणि तिथून ते कार्य आरंभित केलेलं आहे. आणि तदनुसार श्री प्रभूंनी जो अवतार घेतलेला आहे तो कसा घेतलेला आहे? आपण इतर अवतार बघितले, दत्तात्रय प्रभूंची एक वेगळी महिमा आहे, एक वेगळा वेश आहे, एक ऐश्वर्य आहे त्यांच्या त्या अवतारामध्ये. आमचे श्रीकृष्ण महाराज जर का तुम्ही पाहिलात तर त्यांचं एक वेगळं ऐश्वर्य आहे, श्री चक्रपाणी महाराजांचं एक वेगळं ऐश्वर्य आहे, श्री चक्रधर स्वामींचं एक वेगळं ऐश्वर्य आहे. पण श्री प्रभूंच्या बाबतीमध्ये जर का आपण बघितलं तर श्री प्रभूंच्या बाबतीमध्ये आपण काय म्हणतो, वेडी पिसी मूर्ती असं आपण म्हणत असतो. मुळामध्ये परमेश्वर कधी वेडे नसतात आणि परमेश्वर कधी पिसे नसतात. परमेश्वर कसे आहे, ज्ञानमय आनंदमय असं परमेश्वराचं स्वरूप आहे. त्याच्यामुळे श्री प्रभू यांच्याबद्दल जेव्हा सांगितल्या जातं, जैसे रिद्धपुरी श्री गुंडम राऊळ पंचकृष्णामध्ये माहीम भटांना स्वामींनी सांगितलं डोमेग्रामला की परमेश्वर अवतार जर का तुम्हाला त्यांचं सेवादास्य करायचं असेल, मग श्री दत्तात्रय प्रभू आहेत ते म्हणतात ते तर अमोघ वेडे पिसे आहेत, ते आपले पिसे असा अवतार श्री प्रभूंनी का स्वीकारला? जर का स्वामींना एखादं कार्य जगाच्या प्रवाह वेगळं करायचं असेल, समाजामध्ये जो काही प्रवाह चालू आहे त्याच्या वेगळं जर का त्यांना काही कार्य करायचं असेल तर शहाण्यासारखा अवतार घेऊन चालणार नाही. मग तिथे नावं ठेवतात. म्हणजे आमच्या स्वामींना काय झालं, एक कोणी अन्य संन्यासी आलेले होते, ते भेटून वगैरे गेले आणि मग स्वामींना शिंक आली, आणि शिंक आल्यानंतर स्वामी म्हटले बरं झालं त्यांच्या समोर नाही आली, नाही तर त्यांनी लगेच आम्हाला नाव ठेवलं असतं की संन्यासी असून शिंक कसं काय आलं. हे संन्यासाचं त्यांच्या अष्टस्वभावावर नियंत्रण असलं पाहिजे, म्हणजे लगेच त्यांनी नाव ठेवलं असतं. परंतु आपण नाव कोणाला ठेवतो? जो शहाणा आहे, जो हुशार आहे, जो ज्ञानी आहे, त्यांना लगेच आपण नाव ठेवून मोकळं होतो. परंतु एखादा वेडा व्यक्ती असेल त्याला आपण नाव ठेवतो का? ते म्हणजे जाऊ देत, ते तसेच आहेत, त्यांना काय बोलून त्यांना काही बोलायचं नाही, त्यांचं तसंच त्यांचं हे आहे, वागणं आहे वगैरे, म्हणून जास्त कोणी त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही. बाकीचे जे अवतार आहेत त्यांना आपलं अवतार कार्य करताना चारही वर्णांचं थोडंसं बंधन येतं, थोडंसं येतं. परमेश्वर ते जुमानत नाहीत. आमच्या स्वामींनी सांगितलं चातुर्वर्ण्यम चरेत भिक्षम, चहू वर्णामध्ये भिक्षा करावी. हे जनसामान्य लोक असं सांगू शकत नाहीत, ब्राह्मण व्यक्ती असं सांगू शकत नाही. म्हणजे क्षुद्र व्यक्तींच्या घरी जाऊन भिक्षा करावी हा जो काही तत्व आहे, ही जी काही भिक्षा विधी आहे, ही फक्त मानव पंथामध्येच सांगितलेलं आहे. म्हणजे परमेश्वर जे आहेत ते चहू वर्णांना जुमानत नाहीत. ते म्हणतात की चारही वर्णात कुठेही भिक्षेला जा, हरकत नाही. अजून काही गोष्टी जाती भेद असेल, वर्णभेद असेल, या सगळ्यांपासून थोडीशी बंधनं, थोडं समाजाचं जे काही भाग आहे तो बघून ते कार्य करावा लागेल.
आमच्या स्वामींच्या भेटीला मातंग आलेले आहेत. आमचे स्वामी आतमध्ये बसलेत आणि स्वामींना निरोप मिळाला की ते बाहेर आलेले आहेत, मातंग भेटण्यासाठी आलेत. ते थांबलेत. स्वामी बाहेर गेले नाहीत, स्वामी थांबून राहिले. परत निरोप आला आणि आतमध्ये सगळी भक्त मंडळी कोणी बसलेत, गावातले यजमान वगैरे. आणि थोड्या वेळाने मग स्वामी बाहेर गेले आणि स्वामी त्यांना म्हणतात, तुम्हाला त्रास झाला का? आम्ही लवकर तुम्हाला भेटायला आलो नाही, तुम्हाला बाहेरच थांबावं लागलं. स्वामींनी त्यांना आतमध्येही बोलवलं असतं, परंतु त्या ठिकाणी जो काही समाज बसलेला होता त्या समाजाला ते आवडलं नसतं म्हणा, किंवा त्यांनी ते स्वीकारलं नसतं. जसं कधी कधी तुम्ही एखादं कार्य करताही, परंतु लोक त्याचा स्वीकार करतीलच असं नाही, वरून त्यांना नावं पण ठेवतील. आता जर का परमेश्वराला जर का नाव ठेवलं गेलं तर त्या नाव ठेवणाऱ्या जीवांना काय होईल? नित्य नरकाची चाल सुरू होऊ शकते. देवावर जर का ते भकले, देवाला जर का त्यांनी नावं ठेवली तर त्यांची दोष प्रसव जो आहे तो वाढू शकतो. देवाला हे पण बघायचं आहे की कुणाचा दोष प्रसव सुद्धा वाढला नाही पाहिजे. म्हणजे इथे आल्यानंतर प्राणी जळता जाते तर निवावे ते कळे. इथे येऊन परत दोषच जर का त्यांना लागेल, निर्दोष व्हायचं कुठे त्यांनी? म्हणून आमचे स्वामी त्यांना आतमध्ये बोलवत नाहीत, परंतु बाहेर मात्र स्वतः जातात. म्हणजे हा सुद्धा एक प्रकारचा सन्मान आहे. तुम्हाला वाटेल की आतमध्ये बोलवलं पाहिजे होतं, हा सन्मान असेल, पण तसं नाही. आमचे स्वामी हे दाखवतात की ब्राह्मण लोक जर का आम्हाला भेटायला येत असतील, परंतु शूद्र ज्यांना तुम्ही मानता, ज्यांना तुम्ही शूद्र जातीचे मानता, त्यांना भेटायला आम्ही स्वतः जातो. म्हणजे परमेश्वर त्यांना तो सन्मान देतात. हा सन्मान परमेश्वर जातीला देत नाहीत, तर त्यांच्या त्या आतमध्ये असलेल्या आवडीला परमेश्वर तो सन्मान देत आहेत. त्यांच्याकडे जो जे काही आवडीरूप कार्य आहे, आमच्या देवाला भेटायचं आहे म्हणून ते तिथे थांबून राहिले. म्हणजे हे जे काही कार्य आहे हे कसं पोहोचले? ज्यांच्या ज्यांच्या अंतःकरणामध्ये आवडी असते त्यांच्या त्यांच्यापर्यंत परमेश्वर पोहोचत असतात. त्याचं हे जीव भेट दिलेलं आहे. स्वामी तो लाडू घेतात आणि आतमध्ये येताचे पोता असं ते आहे. म्हणजे ते टोचणारे लोक आहेत, उपद्रव करणारे लोक आहेत, त्रास देणारे लोक आहेत. कधी कधी असं असतं की योग्य जरी असेल तरी त्या योग्याला सुद्धा काय केलं जातं? अयोग्य. एक जण म्हणाले की 4 हा आकडा काय आहे? अशुभ आहे. 5 आकडा शुभ आहे. म्हटलं असं काही नाही आहे. 4 काय आणि 5 काय? आमच्याकडे सगळेच आकडे शुभ आहेत. ते म्हणाले नाही, ही संख्या चुकीची आहे, ही संख्या नका. म्हटलं असं काही नाही आहे. युग किती आहेत? 4 आहेत. कितीतरी गोष्टी 4 4 4 4 आहेत. पण त्याच्यामध्ये शुभ आणि अशुभ काय आहे? आता एखाद्याने आपल्याला 4 लाख रुपये आणून दिले तर आपण म्हणतो का अशुभ आहे म्हणून? 3च लाख द्या म्हणून. कोणी म्हणतात 3 हा आकडा अशुभ आहे, असंही म्हणणारे लोक आहेत. कोणी म्हणतात 9 आकडा शुभ आहे. वांचून असं जर का बघितलं गेलं तर आपण जेव्हा 8 वर्षाचे होतो, आपण जेव्हा 8 दिवसाचे होतो, आपण 8 महिन्याचे होतो, 8 वर्षाचे होतो, ते दिवस आपले काय वाईट असतात का? ते दिवस आपले खराब असतात का? ऑक्टोबर महिना, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि त्याच्या आधी ऑगस्ट महिना वाईट असतो का? सांगा बरं. ऑगस्ट महिन्यामध्ये तर आपले सगळे सण येतात. म्हणजे आपण कुठल्याही संख्येला वाईट म्हणायचं नाही, परंतु एक समाज असतो. तुम्ही जरी म्हटलं की नाही असं संख्येचं काही हे नसतं, परंतु तो संख्येला अशुभ अशुभ मानणारा एक समाज असतो. तो म्हणतो नाही नाही, या दिवशी क्रिया केली तर ते वाईट असतं. म्हणजे जर का तुम्ही शहाणपणाच्या माध्यमातून हे सांगायला गेलात तर तुम्हाला लोक नावच ठेवणार. परंतु एखाद्या वेडस व्यक्तीने जर का ते केलं तर लोक मग म्हणतात जाऊ द्या. असलं तर कसं होतं आणि तुम्ही जर का वेडे असलं तर कसं असतं? आमच्या स्वामींना तिथे बंधन दाखवावं लागतं. परमेश्वर आहेत आणि परमेश्वराला कुठल्याही प्रकारे नियामकत्व नाही, बंधन नाही. मग काहीच बंधन नाही का? परिकृपा नियमिले. म्हणजे काही गोष्टींचं बंधन पाळावं लागतं. युगानुरूप परमेश्वर क्रीडती.
युगामध्ये जे काही सुरू आहे त्यानुसार परमेश्वराला काही गोष्टी पाळाव्या लागतात आणि मग वेळ आली की मग किंचित विलक्षण, मग वेगळं सुद्धा कार्य परमेश्वर करतात. मग तिथे कुठलेही युगाचं बंधन पाळत नाहीत. आणि म्हणून तिथे चामाराला सुद्धा आमच्या स्वामींनी काय केलं, चामार जातीचा एक व्यक्ती आहे, आमच्या स्वामींनी काय केलेलं आहे, त्याच्याकडचा पान खाल्लेला आहे. त्यांनी आमच्या स्वामींना विडा तयार करून दिला, खाल्लं स्वामींनी. म्हणजे वेळ आल्यानंतर परमेश्वर या सगळ्या गोष्टी आहेत जुगारून टाकतात. परंतु श्री प्रभूंच्या बाबतीमध्ये कसं आहे की त्यांना मोकळं चाकळं हे कार्य करता आलं. श्री प्रभू कुठल्याही घरी पोहोचायचे. रिद्धपूर मधलं एक ठिकाण असं नाहीये की ज्या ठिकाणी श्री प्रभू गेले नाहीत. चारही दिशा, तुम्ही रिद्धपूरला गेलात तर पूर्व द्वार, उत्तर द्वार, दक्षिण द्वार, पश्चिम द्वार आणि उपदिशा ज्या आहेत सगळ्या, म्हणजे ते द्वारा आहेत आणि त्या त्या ठिकाणी श्री प्रभू गेलेत. म्हणजे पूर्ण गाव रिद्धपूर पूर्ण आणि रिद्धपूर विभागातले अमरावती जिल्ह्यातले एकूण 51 गावं श्री प्रभूंच्या चरण स्पर्शाने पवित्र झालेले आहेत. म्हणजे श्री प्रभूंनी एवढा गाव जो आहे तो पवित्र केलेला आहे. कशामुळे की त्यांनी ती वेडीपिसी मूर्ती स्वीकारलेली. ते वेडीपिसे नव्हते, त्यांनी वेडीपिसी ते भूमिका स्वीकारली. जसं एखादा नायक असतो तो त्या एखाद्या नाटकामध्ये जर का वेडा दाखवलेला, म्हणजे तो वेडा आहे का, तो वेडा नाहीये. तो ती भूमिका चांगल्या प्रकारे वठवू शकतो, चांगल्या प्रकारे ती भूमिका करू शकतो, म्हणून त्यांनी ती भूमिका स्वीकारलेली आहे. आणि तीच भूमिका, तशीच भूमिका श्री प्रभूंनी स्वीकारली आणि आपल्या अवतार कार्यामध्ये वेडच असं कार्य केलं. अर्थात तुम्ही जर का समाजदृष्टीने ते कार्य बघितलं श्री प्रभूंचं तर ते तुम्हाला वेडेपणाचं कार्य दिसेल, व्यवहारातनं जर का तुम्ही बघाल. पण अध्यात्माच्या दृष्टीने जेव्हा तुम्ही बघाल तर खऱ्या अर्थाने शहाणपणाचं जे कार्य आहे ते खऱ्या अर्थाने ते शहाणपणाचं ते कार्य आहे. आणि म्हणून आपल्याला ते लक्षात आलं पाहिजे की काही लोक जर का असं गोड आणि थंड वगैरे असं ज्यूस पित असतील तर आपल्याला ते लोक चांगले वाटतात. पण एखादा माणूस जर का कडू रस पियत असेल लिंबाच्या पाल्याचा तर त्या माणसाकडे आपल्याला बघू सुद्धा वाटत नाही. तो जेव्हा ते पितो आपल्याला एकदम कसतरीच वाटतं, मळमळून येतं आपल्याला. पितो तो मळमळून आपल्याला येतं. म्हणजे जेव्हा तुम्ही व्यावहारिक दृष्टीने जेव्हा बघाल तेव्हा ते गोड ज्यूस चांगलंच आहे, परंतु तुम्ही आरोग्य दृष्टीने जेव्हा बघाल तेव्हा तो गोड ज्यूस सर्वात घातक आहे. हे कडू जे काही रस आहे तो सगळ्यात उत्तम आहे, चांगला आहे. म्हणजे तुम्हाला तुमचे दृष्टिकोन जो आहे त्या दृष्टीने तुम्हाला ते बघावं लागणार, तुम्हाला त्या दृष्टीने बघावं लागतं. एखाद्या व्यक्तीने जर का एखादं काही बघितलं त्याच्याकडे ती जर का दृष्टी नसेल तर त्याला त्याच्यातलं सौंदर्य दिसणार नाही त्या वस्तूमधलं. पण एखादा व्यक्ती जर का कलाकार आहे तर कलेचा जाणता आहे तर बरोबर त्याला ती वस्तू बघितल्यानंतर लक्षात येईल याच्यात किती कला कुसर आहे, हे खूप कठीण आहे, हे त्याला लक्षात येत असतं. म्हणून तुम्हाला त्या दृष्टीने बघावं लागतं. आणि जर का तुम्ही श्री प्रभूंचं अवतार कार्य त्या दृष्टीने बघितलं, अध्यात्म दृष्टीने जर का बघितलं तर मग तुमच्या लक्षात येईल हे किती महत्वाचं कार्य आहे, हे कितीतरी मोठं कार्य आहे. आज जरी या ठिकाणी वेगवेगळ्या संत मंडळींची नावं घेतल्या जात असतील तरी सुद्धा हे लक्षात घ्या, समाजामध्ये सर्वात आधी जातीभेदाचं जे काही विरोध केला गेला, जातीभेद जे पाळल्या जात होते त्याचा खऱ्या अर्थाने जिथे विरोध झाला आणि तो नुसता शब्दरूप विरोध नाही झाला तर तो आचरणरूप विरोध झाला. नुसतं असं म्हटलं नाही गेलं की शूद्र व्यक्तींच्या घरी खाल्लं तरी चालतं असं नुसतं स्वामींनी सांगितलं नाही आहे, तर स्वतः स्वामी त्या ठिकाणी गेलेले आहेत. श्री प्रभू अवतार असतील, आमचे स्वामी असतील, स्वतः स्वामींनी किंवा श्री प्रभूंनी सर्व अवतारांनी म्हणा की त्या ठिकाणी जाऊन काय केलेलं आहे, त्यांचं अन्न ग्रहण केलेलं आहे. म्हणजे नुसतं शब्द रूपाने नाही सांगितलं तर क्रिया रूपाने, नुसतंच कारण नाही तर कार्य सुद्धा त्या ठिकाणी दाखवलेलं आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने जातीभेदाचं जे काही
न मानणं असेल, वर्णभेद न मानणं असेल, स्त्री पुरुष समान अधिकार असेल, हे सर्वात आधी 800 वर्षा पहिले महानुभाव पंथाने याची गुढी उभारलेली आहे. सर्वात आधी चक्रधर स्वामी असतील, श्री प्रभू अवतार असतील, यांनी जातीभेद नष्ट केला, वर्णभेद नष्ट केला आणि महानुभाव पंथाला ती शिकवण दिली. महानुभाव पंथातल्या अनुयायांना हे त्यांना त्या वचनातनं रुजवून दिलं आणि त्यांना सांगितलं की चातुर्वर्ण्यम चरेत भिक्षाम, भिक्षा मागा तिकडे, काही हरकत नाही, काही अडचण नाही. नुसतंच सांगितलं नाही, स्वतः केलं. नुसतं स्वतः केलं नाही तर त्यांच्या अनुयायांना, भक्तांना सुद्धा ते करायला विधी म्हणून सांगितलेलं आहे. आणि म्हणून कुठल्याही प्रकारे जातीभेद मुळात म्हणजे आपण पण श्री प्रभू अवतार दिन असेल वगैरे म्हणून त्याच दिवशी जातीभेद नष्ट केला म्हणून आपण असं म्हणत बसू नये. नुसतंच आपण सुद्धा आपल्या आचरणात आणलं पाहिजे. आणि आपल्याला भेटणारे उपदेशी कुठल्याही व्यक्तीची आपण कधी जात विचारली नाही पाहिजे. आपण सहजपणे एखाद्याची जात विचारून बसतो. तर मुळात म्हणजे आपली जात कुठली आहे? जीव जात आहे. आपल्याला दुसरी कुठली जात नाही. आपण एकाच ठिकाणी होतो, एकाच ठिकाणाहून आपण इथे आलो आणि नंतर परत एकाच ठिकाणी आपण जाणार आहोत. आमच्या देवानी जर का जातीभेद पाळलेला नाहीये तर आपण तो जातीभेद का पाळायचा आणि कोणाला का विचारायचं की तुम्ही कुठल्या जातीचे आहात? श्री प्रभू अवतार दिनाच्या दिवशी एवढं जरी कळलं आपल्याला तरी खूप मोठा संदेश तुम्ही आचरणामध्ये आणला असा त्याचा अर्थ होईल. एखाद्याने सांगितलं आम्ही अमक्या अमक्या जातीचे आहोत, मग आपल्याला काय वाटतं? आम्ही वरच्या जातीचे आहोत बरं का. मनातल्या मनातच आपलं सुरू होऊन जातं. जस काय कोणी सत्कारच करणार आहे भारत सरकार उच्च जातीचे आहात म्हणून. असं होणार आहे का काही? तुम्ही उच्च जातीचे आहात, मग काय केलं? मग तुम्ही आयुष्यामध्ये केलंय काय उच्च जातीचे असून? म्हणजे तुम्ही धर्म आचरण करताय का? तुम्ही धर्म आचरण करत नसाल तर तुम्ही उच्च जातीचे नाही, तुम्ही क्षुद्र जातीचेच आहात. आणि एखादी व्यक्ती क्षुद्र जातीची आहे, कागदोपत्री क्षुद्र जात आहे, परंतु जर का तो धर्म आचरण करतो आहे तर तो खऱ्या अर्थाने उच्च जातीचा व्यक्ती आहे. श्री प्रभूंना हेच तर दाखवायचं होतं ना आपल्या अवतार कार्यातनं. आपण श्री प्रभूंना काय केलं? एका चौकटीमध्ये बंद केलं. वेडीपिसी मूर्ती आहे आणि रिद्धपूरमध्ये सगळीकडे जात होते आणि मग ते भाषणामध्ये सांगायचं आपण त्यांनी जातीभेद नष्ट केला, वर्णभेद नष्ट केला वगैरे सगळं. बस लोकही ऐकतात आणि घरी गेले की परत त्या जातीपातीमध्येच जातात लोक. असं नाही झालं पाहिजे. आपण काय केलं पाहिजे? आपल्याला वाटलं की हा क्षुद्र जातीचा, त्याच्या घरी आपण जात नाही, नको वाटतं. अरे तो स्वच्छ आहे, सगळं आहे, शिक्षण झालेलं आहे, घरी स्वच्छता आहे, खात पीत नाहीत, मांसाहार होत नाही, उपदेशी आहेत. मग अशा घरी जाताना तो क्षुद्र जातीचा असला तरी जा, तो क्षुद्र जातीचा नाहीच. आपण त्या ठिकाणी गेलं पाहिजे. आज आपण रिद्धपूरमध्ये ज्या ज्या ठिकाणी देवपूजेला स्थान वंदन करण्यासाठी जातो ती त्या काळातली कोणाची घरं होती तुम्हाला माहिती आहे का? रिद्धपूरमध्ये तर मुसलमानांच्या घरामध्ये देव आपलं स्थान आहे, तिथेही जातो आपण. तिथे आपण कुठला भेद पाळतो का? नाही, तिथे स्थान आहे. श्री प्रभूंच्या पदस्पर्शाने पावन झालेलं ते ठिकाण आहे म्हणून आपण त्या ठिकाणी जात असतो. म्हणजे श्री प्रभूंनी रिद्धपूर मध्येच नुसता तो जातीभेद नष्ट केला असं म्हणूच नका. हा आपल्या अंतःकरणातला जो जातीभेद आहे तो अजूनपर्यंत आपण नष्ट केलेला नाही. श्री प्रभूंनी नष्ट केला पण आपण तो नष्ट केलेला नाहीये आणि तो आपण नष्ट केला पाहिजे. ते क्रियारूपाने तुम्हाला दाखवता आलं पाहिजे, नुसतं शब्दाने म्हणून उपयोग नाही. आणि हे सर्व श्री प्रभूंना तुम्हाला दाखवायचं आहे, तुम्हाला विधी विहित करायचं आहे. आणि म्हणून त्यांनी काय केलेलं आहे? सकळ जीव मात्रांच्या घरी, जे जे कणवेचे जीव आहेत त्यांच्या त्यांच्या घरी श्री प्रभू उपस्थित झाले, गेले. त्यांच्याकडे काही अन्न ग्रहण त्यांनी केलेलं आहे, पाणी ग्रहण केलेलं आहे, त्यांची सेवा स्वीकारलेली आहे. इतका मोठा संदेश श्री प्रभूंनी आपल्या अवतार कार्यातनं दिला. बाजूच्या एका गावचे ब्राह्मण ते रिद्धपूरमध्ये त्यांना काही कामकाज होतं म्हणून ते आले, शिदोरी वगैरे घेऊन आलेले आहेत. ते आधीचे लोक जे होते ते घराच्या बाहेर पडायचं म्हणजे एक तर जेवून बाहेर पडायचं
किंवा मग शिदोरी घेऊन बाहेर पडायचं. शिदोरी घेतल्याशिवाय कोणी बाहेर पडत नव्हतं. आता कोणी शिदोरी घेत नाही, आपण म्हणतो की नाही बाहेर खाऊ, पण त्यांनी ती शिदोरी घेतलेली होती आणि ते म्हटले की आता असं करूया की रिद्धपूरला पोहोचायच्या आधी, रिद्धपूर लागलं की गावाच्या बाहेरच आपण जेवण करून घेऊया. कारण की रिद्धपूरमध्ये गेलो आणि आपण जेवायला बसलो तिकडे रिद्धपूरला श्रीप्रभू कुठूनही पोहोचून जातील आणि ते कोणाकोणाच्या घरी जातात, भ्रष्टाभ्रष्ट वगैरे सगळं असतं आणि मग ते आपल्या अन्नाला त्यांनी स्पर्श केला तर आपलं अन्न कसं होईल, ते अन्न विटाळल्या जाईल, त्या अन्नातली पवित्रता नष्ट होईल, अपवित्र होईल ते अन्न. आता मुळात म्हणजे असं कुठल्या तरी क्षुद्र जातीच्या व्यक्तीने जर का त्या अन्नाला हात लावला की ते अन्न अपवित्र होतं, असं आधीच्या काळामध्ये किंवा आताहीच्याही काळामध्ये, पण आधीच्या काळात हे भरपूरच होतं. क्षुद्र व्यक्तीने हात लावायचा नाही. आता मुळात कधी कधी हसायला येतं, क्षुद्र व्यक्ती जातीचाच व्यक्ती जर का चपला बनवतो, त्या चपला तो उच्च जातीचा व्यक्ती त्या चपला घालतो आणि गावभर फिरत राहतो. आता सांगा त्याचे पाय अपवित्र झाले नाहीत का? आणि त्या चपलांना कोणाचे हात लागले? क्षुद्र जातीच्या व्यक्तीचे हात लागले, मग त्याचे पाय अपवित्र झाले नाही का? म्हणजे पाय कापून काढले पाहिजेत. मग असं होतं का? म्हणजे काही ठिकाणी तुम्ही अस्पृश्यता लगेच तिकडे पदार्थ अपवित्र झाला हे लक्षात घेता आणि काही ठिकाणी मात्र नाही. काही ठिकाणी तुम्ही त्या क्षुद्र व्यक्तींनीच बनवलेल्या वस्तू तुम्ही उपयोगामध्ये आणता, ते रोजच्या दैनंदिन आयुष्यामध्ये तुम्ही ते वापरता, मग तेव्हा ते हे नाही का, अस्पृश्य नाही आहे का? म्हणजे हे अस्पृश्यता असेल, हे सगळं तुमच्या मान्यावर आहे किंवा न मान्यावर आहे. मानलं तर सगळं अपवित्र आहे, नाही मानलं तर सगळंच पवित्र आहे. आणि म्हणून या ठिकाणी हा जो काही मानसिकता आहे त्या काळातल्या लोकांची असेल की असं कोणी श्रीप्रभू कोणाच्याही घरी जातात आणि काही हात वगैरे स्वच्छ धुत नाहीत, काही नाहीत, आणि त्यांनी येऊन जर काय स्पर्श केला तर आपलं अन्न अपवित्र होईल आणि दिवसभर उपाशी राहावं लागेल. मग त्याच्यापेक्षा आपण असं करूया की गावाच्या बाहेरच जेवण करून घेऊया, म्हणजे श्रीप्रभूंचा काही संपर्कच येणार नाही. असं म्हणून ते एका झाड त्यांनी चांगलं बघितलं, त्या झाडाच्या एका फांदीला त्यांनी आपली शिदोरी अडकवली आणि ते समोरच्या नदीकडे गेलेले आहेत हातपाय स्वच्छ धुण्यासाठी. आणि एकदा हातपाय धुवून आलो की मग जेवायला बसूया असं म्हणून ते तिकडे गेलेत. आणि तिकडून येऊन बघतात तर काय, श्रीप्रभूंनी शिदोरी खाली ती काढली आणि खाली सोडली आणि सोडून त्यांनी ग्रहण करायला सुरुवात सुद्धा केली. म्हणजे ज्या प्रभूंपासनं लांब पळायचं आहे त्यांच्यापर्यंत शिदोरी पोचू द्यायची नाहीत असं ते म्हणतात, परंतु श्री प्रभू त्या शिदोरीपर्यंत पोहोचलेले आहेत. का? कारण की त्याच्या मनातला जो विटाळ आहे तो घालवायचा आहे, त्याच्या मनातली अस्पृश्यता जो काही भाव आहे तो श्रीप्रभूंना घालवायचा आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी श्रीप्रभूंनी ती लीळा केली आणि तो ब्राह्मण येऊन बघतो आणि तो बघितल्यानंतर तो स्वतःशीच हसतो आणि स्वतःशीच बोलतो की बघा, मी तर म्हणत होतो की श्रीप्रभूंना कळालंच नाही पाहिजे आपण आलो म्हणून, आपली शिदोरी आहे म्हणून, आणि आपल्या शिदोरीला त्यांनी हातही लावला नाही पाहिजे, हा भाव माझ्या मनामध्ये आहे. परंतु मलाच हे कळलं नाही की ह्या रिद्धपूरमध्ये एक तरी जागा अशी आहे का जिथे श्रीप्रभू पोहोचू शकणार नाहीत, श्रीप्रभूंना कळणार नाही अशी एक तरी जागा आहे का जिथे कुठे श्रीप्रभू सहजपणे पोहोचू शकतात. आणि मी वेड्यासारखा काहीतरी विचार करून बसलो आणि त्यांनी श्रीप्रभूंना वंदन केलं, दंडवत केला. आणि श्रीप्रभूंनी काय केलेलं आहे, त्यांनी आणलेलं ते अन्न स्वामींनी ग्रहण केलं. म्हणजे नुसत्याच जो क्षुद्र व्यक्ती आहे त्याचंच अन्न स्वामी खातात असं नाही, तर क्षुद्र विचारांचा जो व्यक्ती आहे त्याचं सुद्धा परमेश्वर अन्न खातात. कशासाठी? की तो सुद्धा काय झाला पाहिजे, विचाराने क्षुद्र राहिला नाही पाहिजे, विचाराने उच्च जातीचा झाला पाहिजे, आचाराने क्षुद्र राहिला नाही पाहिजे. कुठलाही व्यक्ती जो आहे हा जातीने कोणी क्षुद्र नसतं, प्रत्येक जण हा आचरणाने क्षुद्र असतो किंवा आचरणाने उच्च असतो. कुठलाही व्यक्ती असो, जर का त्यांनी चांगलं कार्य केलं
तर आपण काय म्हणतो, खूप छान झालं बरं का पदार्थ. आता त्याला विचारतो का कुठल्या जातीचे तुम्ही? नाही, आपण पदार्थाचा चव बघतो. क्षुद्र व्यक्तीचा व्यक्ती सुद्धा चांगला पदार्थ करू शकतो आणि उच्च जातीचा व्यक्ती सुद्धा पदार्थ जो आहे तो बिघडवू शकतो. त्याची चव त्याच्या हाताला नसणार सुद्धा. म्हणजे तुम्ही जर का बघितलं तर जाती पातीने कोणीही शूद्र आणि ब्राह्मण नसतो. कुठलीही व्यक्ती ही क्रियेने क्षुद्र असते, वाईट क्रिया केल्याने क्षुद्र असते आणि चांगली क्रिया केल्याने ते उच्च जातीची असते. आणि म्हणून नुसत्या जातीनेच कोणी क्षुद्र वगैरे असं समजू नका. तर विचाराने क्षुद्र असतो एखादा व्यक्ती, आचाराने क्षुद्र असतो. जातीने ब्राह्मण आहे तो, पण विचाराने क्षुद्र आहे. त्याचा तो क्षुद्रपणा देवाला घालवायचा आहे, म्हणून त्याचं अन्न श्री प्रभूंनी स्वीकार केलं. आणि बरोबर श्री प्रभूंनी ज्यासाठी ते अन्न स्वीकार केलं ते कार्य सफल झालेलं आहे. त्याच्याही मनातनं ते निघून गेलं. श्री प्रभूंनी थोडंसं चावी थुंकी केली, प्रसाद केला आणि तो प्रसाद तिथेच ठेवून श्री प्रभू निघून गेले. आणि तो श्री प्रभूचा महाप्रसाद म्हणून त्या व्यक्तीने काय केले, तो ग्रहण केलेला आहे. मगाशी तो विकल्प भावत होता, पण आता त्यांनी काय केला, ग्रहण केला. म्हणजे त्याच्या विचारातली जी क्षुद्रता आहे, आचारातली जी क्षुद्रता आहे ती तिथे निघून गेलेली आहे. हे कार्य करण्यासाठी म्हणून श्री प्रभूंचा अवतार झालेला आहे. चणे शेंगदाणे आणि गुळ खाण्यासाठी झालेला नाही. कुणी म्हटलं की आज काय करा, श्री प्रभूंच्या विशेषाला स्नान घाला आणि ते पाण्यात ठेवा. आम्ही अजून इथेच अडकलेलो आहोत. आजचा विधी काय करायचा, ते श्री प्रभूंच्या विशेषाला पाण्यात ठेवायचं. आता 800 वर्ष झाले हो या गोष्टीला. आपल्या वाढदिवसाला आपल्याला पाळण्यात बसवतात का? 80वा वाढदिवस आहे आपला, पाळण्यात बसवतात का आपल्याला? 5 वर्षाचा जरी मुलगा असेल त्याला पाळण्यात बसून त्याचा वाढदिवस साजरा करतात का? नाही. म्हणजे हा एक कॉमन सेन्स म्हणा किंवा एक तुम्हाला काय बोलता ना, वैचारिकता जी आहे ती आपल्याला स्वतःलाच लक्षात आली पाहिजे की श्री प्रभू अवतार असतील किंवा अजून कोणी अवतार दिन आपण साजरे करतो, पाळणा बांधायची तशी काहीच आवश्यकता नाही. हे खूप हास्यास्पद क्रिया आहे. आम्हाला देवाला पाळण्यात ठेवायचं नाही. देवाला तुम्ही पाळण्यात ठेवणारे तुम्ही कोण आहात, आम्ही कोण आहोत? परमेश्वर यासाठी अवतार दिन आपल्याला साजरा करायचा नाही आणि असा अवतार दिन साजराच करायचा नाही. म्हणजे श्री प्रभू त्या काळामध्ये त्यांनी अवतार घेतला आणि समाजाच्या विरोधामध्ये जाऊन त्यांनी सर्वांच्या घरी जाऊन एवढा मोठा संदेश आम्हाला त्यांनी दिला. आणि आम्ही काय करतोय, पाळणा बांधा. आणि श्री प्रभूंना काय आवडत होतं, हा एक मोठाच प्रश्न आहे. आपल्याला देवाला काय आवडतं हे अजूनपर्यंत आपल्याला माहितीच पडलं नाही. म्हणजे चक्रधर स्वामींचा अवतार दिन आहे का, मग खीर करा. आणि देवाला खीर आवडत होती, घ्या. देवाने खीर प्यायला अवतार घेतला का इथे? लक्षात घ्या, देव येतात ते खीर प्यायला येतात का? श्री प्रभूंनी अवतार घेतला, कशासाठी घेतला? चणे आणि गुळ खाण्यासाठी घेतला? अहो, परमेश्वराने हे प्रपंच निर्माण केलेला आहे. हा प्रपंच आहे आणि परमेश्वर वेगळा आहे. प्रपंच आणि परमेश्वर यांची सांगड घालूच नका की परमेश्वराला प्रपंच आवडतो. परमेश्वराला एखादा पदार्थ आवडतो म्हणजे काय केलं आपण, परमेश्वराला प्रपंच आवडतो असं तुम्ही सांगून राहिलेले आहेत. देवाला का प्रपंच आवडेल ह्याचा विचार तर करा. देव आम्हाला सांगतात की, परमेश्वर सांगतात की प्रपंच सोडा, जीव सोडा, देवता सोडा, प्रपंच सोडा. आणि त्याच देवाला प्रपंच आवडतो आहे. हे कुठे, म्हणजे आपल्या तत्वज्ञानात कुठे बसतं काय? नाही बसत. म्हणजे एखादा आयुर्वेदिक वाला असतो, तो म्हणतो की साखर खाऊ नका आणि त्याला जर का खीर आवडते तर सांगा हे जमतं का? जमतं हे? नाही जमणार. कारण की तुम्ही म्हणाल की बाबा ते आम्हाला सांगतात साखर खाऊ नका आणि त्यांनाच खीर आवडते स्वतःला. साखरेचा पदार्थ त्यांना आवडतात जास्त. म्हणजे त्यांच्या सांगण्यात आणि वागण्यात बदल झाला. तुमची श्रद्धा बसेल का त्यांच्यावर? नाही बसणार. म्हणजे हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. तुमच्याकडे वैचारिक पातळी असेल तर तुमच्या लक्षात येईल की जे स्वामी आम्हाला प्रपंचापासून लांब जायला सांगतात त्या देवाला हे पदार्थ आवडतात. हे म्हणणंच कसं घडतं?
तुम्ही जर का लीळा वाचत असाल तर तुम्हाला कळेल. बाईसा म्हणतात खीर करायची, महादाईसा म्हणतात नाही देवाला काही आवडत नाही, ते म्हणतात देवाला खीर आवडते. ते म्हणते देव परमेश्वर आहेत स्वामी, त्यांच्याकडे कसली आवड निवड हे महादाईसा बोलतात. महादाईसांकडे ती एक वैचारिक पातळी आहे. बाईसांकडे आवड आहे भरपूर, पण महादाईसांकडे ज्ञानयुक्त आवड आहे, म्हणजे त्यांच्याकडे तो भाग आहे. बाईसांकडे एक भावनिकतेचा भाग आहे. म्हणून बाईसांना खूप वेळा स्वामी विरोध करत नव्हते, काय त्यांची आवडी उच्च कोटीची असल्यामुळे. की स्वामी म्हणतात महादाईसांना की बाईसा म्हणतात ते करा, त्यांचं ऐका, राहू दे, ते म्हणतात ना तसं करू द्या त्यांना. जसं एखाद्या घरी आम्ही गेलो की ते वयस्कर व्यक्तींचं एक म्हणणं वेगळं असतं आणि घरातल्या लोकांचं म्हणणं वेगळं असतं. तेव्हा आम्ही काय म्हणतो, ते म्हणतात तसं करा, ते जुन्या ह्याचे आहेत त्याच्यामुळे ते म्हणतात त्याचं ऐका, थोडं काय होला हो करा, त्यांना विरोध करू नका त्यांना. तसं बाईसांची आवड भरपूर आहे आणि ती आवड केवळ देवासाठी असल्यामुळे देव त्यांच्या आवडीचा विरोध करत नाही, परंतु देवाला खीर आवडते असा त्याचा अर्थ होत नाही. कारण की स्वामी म्हणतात महादेवांना की बाई तुम्ही म्हणत असा ते तैसेची, तुम्ही म्हणतात ते बरोबर आहे, देवाला कसलीच आवड निवड नाही, परंतु आता सध्या तात्पुरतं बाईसांचं तुम्ही ऐका. तसं आता तुम्ही परत इकडे याल श्रीप्रभूंकडे, तेव्हा तुमच्या लक्षात येईल की परमेश्वर यांचा अवतार कशासाठी झालाय हेच आधी आपण संशोधन केलं पाहिजे. महानुभाव पंथामध्ये आपण असताना आमच्या ह्या साठी म्हणजे परमेश्वराने अवतारच का घेतला हेच आपल्याला अधिक संशोधन आपण केलं पाहिजे. मग ते एकदा लक्षात आलं की तुम्हाला माहिती पडेल की त्यांनी अवतार घेऊन केलं काय, तर ज्ञान दिलं. ज्ञानात काय सांगितलं, जीव देवता प्रपंच सोडून एके परमेश्वरे विन. कशात सांगितलं देवाने हे, विद्यामार्ग की संसरणामध्ये, पूर्वीमध्ये सांगितलं. काय सांगितलं, कवणे करणे म्हणजे जेना एके परमेश्वरे विन. एका देवाकडे तुम्हाला जायचंय. कोणाला जायचंय, जीवाला जायचंय. कोणाला सोडून जायचंय, मध्ये लागणारे तुमच्या अधर्मयुक्त जे जीव असतील, देवता असतील आणि प्रपंच असेल, यांना सोडून तुम्हाला परमेश्वराकडे जायचं आहे. म्हणजे असा हा प्रवास आहे. मग आता तो प्रवास करताना आपल्याला परत का आपल्याला ओझं न्यायचंय प्रपंचाचं. आमच्या स्वामींनी काय सांगितलं, बोणेबाईंना, बाई सोबत काही घेऊ नका, तिथे जे पाहिजे ते मिळत राहतं, तुम्ही ते सोबत घेऊ नका. सोबत घेण्याची काही आवश्यकता नाहीये. आणि म्हणून आपल्याला हे पण लक्षात आलं पाहिजे की परमेश्वराने अवतार का घेतला, अवतार घेऊन सांगितलं काय, आणि मग आपण कुठे चाललेलो आहोत. म्हणजे आपल्याला जे नाही सांगितलं तेच. जसं खूप ठिकाणी गेल्यानंतर आम्ही त्यांना सांगतो की ना जेवणामध्ये तेलकट काहीच नको, तळीव नकोय बरं का आम्हाला, बिलकुल नाही. ते म्हणतात हो हो बाबा, आणि तिथे गेल्यानंतर तळीवच असतं सगळं, म्हणजे तळीव सुद्धा बनवलेलं असतं. एखाद्या ठिकाणी सांगितलं गोड अजिबात बनवू नका बरं का, हो, आणि ते बनवतातच आणि ते म्हणतात बाबा एकदम फिक्का आहे. मग ते गोड कसं काय, ते जर का फिक्का आहे तर मग ते गोड नाहीये. म्हणजे काय आहे की ते केल्या जातं, सांगितल्या जातं. कुठे जर का सांगितलं की बाबा असं स्वागत करू नका बरं का आमचं, असं चालत नाही, आम्ही येऊ सरळ, तरी सुद्धा ते तशा पद्धतीचं स्वागत करतातच. म्हणजे काय होतं की जे सांगितलं जातं त्याच्या विरोधक कार्य करण्याकडे आपला कल जास्त असतो. आणि म्हणून आपल्याला ते पण आपण लक्ष दिलं पाहिजे की जे देवाने सांगितलेलं आहे ते करण्याकडे आपला कल अधिक असला पाहिजे. जे नाही सांगितलेलं आहे ते करण्याकडे आपला जास्त कल असतो. म्हणून आपण काय केलं पाहिजे की परमेश्वराने काय सांगितलं ते एकदा आकलन आपण केलं गेलं पाहिजे. आणि मग तुम्ही जेव्हा आकलन कराल तेव्हा श्रीप्रभूंचं कार्य वेगळं, आमच्या स्वामींचं कार्य वेगळं असं तुम्हाला वाटणारच नाही. सगळं कार्य जे आहेत समान आहेत. पाचही अवतारांचे आणि अनंत अवतारांचे कार्य तुम्हाला समानच दिसणार आहेत. त्याच्यामध्ये कुठलाही भेदाभेद दिसणार नाही. जसं पदार्थ वेगळा दिसेल, श्रीखंड वेगळं, खीर वेगळी, बासुंदी वेगळी, पदार्थ वेगळा आहे, परंतु त्याच्यामध्ये चव मात्र काय आहे, एकच आहे, गोडवा आहे त्याच्यामध्ये. बासुंदी खारट नाहीये, श्रीखंड हे कडू नाहीये, सगळ्यांची चव कशी गोड आहे. म्हणजे चव
सारखी आहे सगळ्यांमध्ये. पदार्थ वेगळा, बनण्याची पद्धत वेगळी असेल, परंतु चव एकच आहे. तशी परमेश्वर अवतार तुम्हाला अनंत माहिती असतील, 5 अवतार माहिती असतील, परंतु सर्व अवतारांचं कार्य एकच आहे की जीवाचं भलं करायचं. बस एकच उद्दिष्ट आहे. आपले उद्दिष्ट देवाच्या संपर्कात येऊन वेगवेगळे आहेत, परंतु देवाचं उद्दिष्ट अनेक जीवांच्या संपर्कात येऊन सुद्धा एकच उद्दिष्ट आहे की जीवाचं भलं करायचं आहे. आणि म्हणून परमेश्वर तत्वज्ञान अशा प्रकारचं आहे की ते तुम्हाला काय करतं, माणुसकी शिकवतं. श्री प्रभूंच्या प्रत्येक लीळेतनं तुम्हाला ती माणुसकी दिसते. त्या ठिकाणी ती माणुसकी तुम्हाला काय होते, जाणवते. प्रत्येक माणसाशी बोला, प्रत्येक माणसाच्या घरी जा, प्रत्येक व्यक्तीशी एक चांगला संपर्क असू द्या, चांगला वार्तालाप असू द्या, चांगलं बोलणं असू द्या, म्हणजे दोष रहित, राग द्वेष काम क्रोध मद आणि मत्सर रहित सर्व समाजासोबत तुम्ही राहिलं पाहिजे. अशा प्रकारचा संदेश श्री प्रभूंनी आपल्या कार्यामध्ये दिलेला आहे. आणि म्हणून श्री प्रभूंच्या अनेक लीळा आहेत, तुम्ही ऐकल्या आहेत या आधी पण, किंवा अजूनही तुम्ही त्याचं श्रवण करू शकता, वाचन करू शकता. आणि त्यांच्या एका प्रत्येक लीळेला ते वेडीपिसी मूर्ती म्हणून बघू नका, तर खरोखरच त्याच्यातनं परमेश्वराने किती मोठा आपल्याला दिलेला आहे ते त्याच्यातनं लक्षात घ्या. एक ब्राह्मण आला, तो म्हटला माझ्या मुलीचं लग्न करायचं, माझ्याकडे पैसे नाहीत. मग श्री प्रभूंनी त्याला म्हटलं ये इकडे. त्यांनी झोळी आपली नेलेली होती आणि श्री प्रभूंनी काय केलं, त्याच्या झोळीमध्ये तिकडून कुठून तरी सोन्याच्या मोहरा असं माती केली, तिकडे सोन्याच्या मोहरा होत्या, त्या घेतल्या आणि स्वामींनी त्याच्या ओंजळीमध्ये टाकत राहिले, त्याच्या त्या झोळीमध्ये टाकत राहिले. आता ती झोळी भरली तरी तो ब्राह्मण काय मनाला तयार नाही की बस झालं म्हणून. तो म्हणतो येऊ द्या, जेवढं येतं तेवढं येऊ द्या. मला तर वाटतं त्याच्या मनात आला असेल की अजून जर का हे माहिती असतं तर 2-4 लोक घरातले अजून बोलवून घेतले असते, म्हणजे अजून जास्त सोनं गेलं असतं. परंतु त्यांनी काही बस म्हटलं नाही, घेतच राहिला, देव देतच राहिले. आणि शेवटी असं झालं की त्याची झोळी खालून फाटली आणि जेवढं काही झोळीमध्ये आलं होतं ते सगळं जमिनीवर सांडलं आणि ते कोळसा झाला त्याचा. म्हणजे त्याचं सोनत्व जे होतं, सुवर्णत्व जे होतं ते नष्ट झालं. मग श्री प्रभूंनी थापा मारल्या, आता जा पळ. म्हणजे जेवढं भेटतंय त्याच्यामध्ये आपल्याला समाधान नाही आहे, आपल्याला अजून पाहिजे. आणि सगळ्यात जास्त काय पाहिजे, पैसाच, संपत्तीच पाहिजे आपल्याला, अजून पाहिजे. ते म्हटले की पीठ अजून घ्या, ते म्हणतात नाही पीठ जास्त नको आपल्याला, आणि त्याच्यामध्ये मग ते भोंगे होतात, किडे होतात. मग ते आमकं जास्त घ्या, नाही मग त्याची एक्सपायरी डेट संपून जाते म्हणून ते जास्त नको. हे सगळं कळतं, पण पैशाला नेमकं काय माहिती, तर नोटांवर कुठे एक्सपायरी डेट लिहिलेली नसते, संपत्तीवर एक्सपायरी डेट लिहिलेली नसते. उलट संपत्ती गोळा करता करता लोक एक्सपायर होऊन जातात. संपत्ती काय करते, लोकांना एक्सपायर करून टाकते, मारून टाकते. त्या संपत्तीसाठी लोक अक्षरशः मरून जातात. परंतु संपत्तीची हाव मात्र कधीच मरत नाही. श्री प्रभूंनी तो संदेश दाखवला, अति कराल, अति संपत्ती जर का मिळवण्याचा प्रयत्न कराल तर काय होईल, असा प्रकार होईल. देव जेवढं देत आहेत की तुमच्या नियतीने तुम्हाला जेवढं मिळतं आहे तेवढ्यात समाधानी राहा. त्याच्यापेक्षा जास्त मागण्याचं काहीही धावपळ हालचाल करू नका. जे तुमच्या पद्धतीने आहे तेच चांगलं आहे. तर लहान मुलाला जर का चपाती वाढायची आहे, तुमच्याकडे तो मुलगा पाहुणा म्हणून आलेला आहे, तुमचा भाव काय, एक चपाती वाढायची, त्याची आई काय म्हणते, चतकोरच वाढा त्याला, तो टाकून देत बरं चपाती. आईला माहिती आहे त्याची भूक चतकोर चपातीची आहे, 10 चपात्या मागेल पण खाणार एक चतकोरच चपाती. मग आई त्याला किती देते, चतकोरच त्याला द्यायला लावते. आईला त्याची भूक माहिती आहे. तसं परमेश्वराला सुद्धा माहिती आहे. आता त्याच्यापेक्षा जर का जास्त खायला त्याला दिलं तर त्याला ते पचणार नाही, त्या लहान पोराला, त्याला त्याचा त्रास होईल. तसं आपल्याला सुद्धा जेवढं काय आहे तेवढ्यातच आपण आपल्याला नियतीने ते दिलेलं आहे. त्याच्यापेक्षा जास्त आलं तर तुम्हाला ते पचणार नाही. म्हणून श्री प्रभूंनी आपल्या त्या लीळेमध्ये तो एक संदेश दिलेला आहे. असं प्रत्येक लीळा श्री प्रभूंची तुम्ही अवलोकन करा, श्रवण करा, चिंतन करा, वाचन करा आणि त्यातनं श्री प्रभूंनी काय काय संदेश या जीवजातीला दिलेला आहे, तुम्हाला आम्हाला दिलेला आहे, तो लक्षात घ्या. नुसतंच गूळ शेंगदाणे चणे
वगैरे ह्याच्यामध्ये अडकून राहू नका. श्री प्रभूंना खीचपुरीचा अवसर ह्याच्यामध्ये अडकून राहू नका. आपल्याला याच्या पलीकडे जायचं आहे आणि याच्या पलीकडे जाण्यासाठी त्या दिवशी सांगितल्याप्रमाणे आपल्याला सुद्धा हे पदार्थ सोडायचे असतात. आणि मग हे सगळे पदार्थ सोडलात तुम्ही तरच तुमचं परमेश्वराच्या ठिकाणी मन लागू शकतं, तुमचं शरीर चांगलं राहतं, तुमचं आरोग्य चांगलं राहतं. आणि त्याच आरोग्य जर का चांगलं राहिलं तरच तुमचं अध्यात्म चांगलं राहील आणि तुम्ही परमेश्वराच्या दिशेने जात राहाल. तुम्ही जे आलं ते खातच राहिले तर काय होणार? सर्व भक्ष जर का आपण करत राहिलो तर आपली तब्येत बिघडणार, आरोग्य बिघडणार, अध्यात्म बिघडणार आणि देवापर्यंत तुम्ही कधीच पोहोचू शकणार नाही. आणि म्हणून आपल्याला काय करता आलं पाहिजे? आजच्या श्री प्रभू अवतार दिनाच्या निमित्ताने हे जे काही 2 शब्द या ठिकाणी बोलले गेले त्यातनं आपल्याला वेगळा विचार करता आला पाहिजे. आणि त्या माध्यमातनं श्री प्रभूंचा जो संदेश आहे तो जनमानसात लोकांमध्ये अन्य लोकांना पोहोचवण्याची गोष्ट खूप लांबची आहे. ही सर्वात आधी आपल्याच लोकांमध्ये हा संदेश पोहोचला पाहिजे, नव्हे तर स्वतःपर्यंत हा संदेश पोहोचला पाहिजे. एवढी सदिच्छा व्यक्त करून आजचे निरूपण या ठिकाणी मी थांबवतो. श्री गोविंद प्रभू महाराज की जय.